गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याचीच तयारी आता चालू आहे. तर तुम्ही सगळे बघून गेस केलाच असेल. अँड येस, आम्ही चुलीवरचा मस्तपैकी मटण सुक्का आणि रस्सा बनवत आहे. सो लेट्स बिगिन. तर हे सुक्का आम्ही एकदम कमी तेलात करणार आहोत. सो तेल गरम झाल्यावर जिंजर गार्लिक पेस्ट घालून एक 5 मिनिट्स चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर ऑनियनची फाईन पेस्ट करून घेतलेलं ते पण घालून 5 to 10 मिनिट्स फ्राय करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आम्ही टोमॅटोची प्युरी घालून ते पण फ्राय करून घ्यायचं आहे. तर आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स, थोडे बिजापूरचे, बेळगावची, मुदोळ आणि सांगलीचे सगळे इथं बेळंकीला येऊन इथं असं एक लाईक 1 डे ट्रिपसारखं प्लॅन केलेलं आहे. तर इथं 2 प्रकारचे चिली पावडर्स आहेत. एक तर घरात बनवलेलं मसाल्याची लाल तिखट आणि एक साधं प्लेन चिली पावडर. टोमॅटो प्युरी फ्राय झाल्यानंतर खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची ह्याच्यात एकत्र आणि फ्राय करायचं. खाणार आता मस्तपैकी मटण. अंकल काय काय आहे त्याच्यात? त्यात चटणी, धनापूड, गरम मसाला, तीळ, खोबरं आणि काजू पेस्ट. ओके. खाली कर. खाली घाल, हात खाली. कोथिंबीरची पेस्ट. तर इकडे ह्या दोघांचं काहीतरी एक वेगळंच गंमत चालू आहे. मी काय केलोय? नेक्स्ट हे फ्राय करून घेतलेलं मसाला मटण बॉईल करून घेतलेलं पाणीत घातलं तर आमचं मटणाचं रस्सा रेडी. वाचायला येतं का नाही बघा. गुड बॉय. थोडं कम पडलंय. Done and dusted.
सो गाईज आम्ही जेवण करून बागेत फिरून तिथंच हॉल्टला राहिलो आणि नेक्स्ट डे जायची तयारी करत आहे. सो हे चुलीवरचं मटण सुक्का आणि रस्साची रेसिपी तुम्हाला कसं वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे सांगतच मी हे ब्लॉग इथंच एंड करणार आहे. आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीची केअर करा, रिस्पेक्ट करा हे सांगत मी इथं संपवणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. टाटा.